हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचन मध्ये। तर आजची जी रेसिपी आहे ती पटकन आणि सोपी अशी होणारी रेसिपी आहे। आणि आपल्याकडे जर भाजी नसेल काही करायला तर तुम्ही अशा वेळी ही जी रेसिपी आहे ती नक्की करू शकता झटपट अशी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 ते 5 बोंबील, सुके बोंबील। ते छानपैकी स्वच्छ करून असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ पाण्यात ठेवायचे आहेत। त्यानंतर लगेचच ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। त्यातला जो ओलसरपणा आहे तो पूर्ण ड्राय झाला पाहिजे। तर अशा पद्धतीने ते फ्राय करायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत। नंतर थोडे कोरडे झाल्यानंतर त्यामध्ये आपण ऍड करू शकतो थोडं तेल, आणि तेलामध्ये सुद्धा ते व्यवस्थित असे कमी गॅस करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, परतवून घ्यायचे आहेत। या व्यतिरिक्त त्यामध्ये लागणार आहे आपल्याला फक्त लसूण। तर लसूण निवडून घ्यायचा आहे आणि हे बोंबील छानपैकी फ्राय करून होत आले की त्यामध्ये आपण ते जे लसूण आहे ते ऍड करू शकतो आणि थोडं परतवून गॅस बंद करायचा आहे। माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल फ्रेंड्स तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। व्हिडिओला एक लाईक करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळतील। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने लसूण ऍड करायचा आहे आणि थोडं परतवून गॅस बंद करून टाकायचा आहे। थोडं थंड होऊ द्यायचं आहे हे मिश्रण, आणि मग त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये ऍड करायची आहे लाल मिरची पावडर। तुम्हाला तिखट जसं आवडत असेल तशी तुम्ही ऍड करू शकता। थोडं चवीनुसार मीठ आणि मस्तपैकी असा बारीक ठेचा करून घ्यायचा आहे, बारीक वाटून घ्यायचा आहे ठेचा। आणि त्यानंतर आहे आपली शेवटची प्रोसेस, ती म्हणजे हा ठेचा आपल्याला तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे। तर तेल आधीच तापवत ठेवायचं आहे आपल्याला आणि तेलामध्ये हा ठेचा कमी गॅस करून छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे। हा ठेचा खानदेशात केला जाणारा नेहमीचाच पदार्थ आहे फ्रेंड्स। हा ठेचा तुम्ही चपाती, भाकरी किंवा खिचडी सोबत एन्जॉय करू शकता। खूपच टेस्टी रेसिपी आहे ही आणि झटकन होणारी अशी रेसिपी आहे ही। याला फारसा असा वेळ लागत नाही बनवायला। आणि आता गरमीमध्ये जर तुमच्या तोंडाला जर चव नसेल तर तुम्ही पटकन ही रेसिपी करून एन्जॉय करू शकता। तर रेडी झाला आहे आपला ठेचा। तर ठेच्या सोबत मी केली आहे भाकर। तुम्ही पण करू शकता अशी मस्तपैकी एक भाकरी। त्यासोबत छानपैकी एक कांदा कापून घ्यायचा आहे, 2 हिरव्या मिरच्या, आणि एन्जॉय करायचं आहे ठेचा आणि भाकरी। तर फ्रेंड्स, नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी, व्हिडिओ कसा वाटला ते। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता खूपच छान आणि अप्रतिम झाला आहे ठेचा। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट्स करून कळवा।
थँक यू फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.